ठाण्यातील ज्ञानेश्वर नगर परिसरात आज नाना नानी पार्क आणि आरोग्य केंद्र उभारण्याच्या मागणीवरून मोठा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। पुलाखालील मोकळ्या जागेवर नाना नानी पार्क उभारावा अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे स्थानिक नगरसेवक शहाजी खुसपे यांनी ठामपणे मांडली। या मागणीला भाजपनं देखील पाठिंबा देत त्याच ठिकाणी नाना नानी पार्क उभारण्याची मागणी केली। दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक अनिल भोर तसंच स्थानिक नगरसेवक कणसे यांनी या जागेवर नागरिकांच्या आरोग्य सुविधांसाठी आरोग्य केंद्र उभारण्यात यावं अशी भूमिका घेतली होती। त्यानुसार आज आरोग्य केंद्र उभारण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचा कंटेनर घटनास्थळी दाखल झाला होता। मात्र कंटेनर आल्यानंतर नगरसेवक शहाजी खुसपे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह या कंटेनरला अडवून धरत जोरदार घोषणाबाजी केली। त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। या प्रकारामुळे ज्ञानेश्वर नगर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। दोन्ही पक्षांचे नगरसेवक एकमेकांसमोर उभे ठाकल्यानं परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती। अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही बाजूंची समजूत काढली आणि काही वेळानंतर हा विरोध शांत झाला। मागील 20 दिवसापासून तुम्हाला गेल्या 20 दिवसापूर्वी पण घटना झालेली असेल की जे नाना नानी पार्क जे संत ज्ञानेश्वर नगर व डॉक्टर गंगाधर नगर मधील रहिवाशांसाठी एकमेव खेळण्याचं गार्डन होतं, जे 13 वर्ष धूळ खात पडलेलं होतं, त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नव्हतं। त्या गार्डनचा विकास करून त्या ठिकाणी लहान मुलांना गार्डन खेळण्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी मी जेव्हा प्रयत्न चालू केले, त्यानंतर रातोरात स्थानिक लोकांनी म्हणजे स्थानिक नेत्या लोकांनी ज्या लोकांना इथे आरोग्य केंद्र करायचं त्यांनी रातोरात कुठल्याही पद्धतीची वर्क ऑर्डर कोणत्याही पद्धतीची परमिशन नसताना RMC कॉन्क्रीट डायरेक्ट गार्डन मध्ये ओतलं। त्या जागेची परमिशन आहे काय त्यांच्याकडे काही नाहीये। त्यानंतर आम्ही आरोग्य अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्कात होतो। त्यांनी आम्हाला हे सांगितलेलं होतं की नक्कीच या विषया संदर्भात सगळ्यांबरोबर बैठक घेऊन योग्य तो तोडगा काढू, त्याच्यानंतरच कोणती गोष्ट होईल ते आपण ठरवू असं आम्हाला 2 वेळा सांगितलं। त्याच्यानंतर कोणत्याही पद्धतीची त्यांनी बैठक घेतली नाही, काही नाही। आज अचानक या लोकांनी डायरेक्ट कंटेनर घेऊन आलेले आहेत आणि ते तिथे टाकतायत। आज आमचं आरोग्य अधिकाऱ्यांशी बोलणं झालं तर त्यांचं सुद्धा हे स्पष्ट मत आहे की आजच्याच कंटेनर टाका, हे असं आम्ही आजही कोणाला सांगितलेलं नाही। आम्ही कोणाला परमिशन अशी दिली नाही की आजच्याच तुम्ही अर्जंट मध्ये कंटेनर टाका असं आहे। तर या गोष्टीची शहनिशा करण्यासाठी इथे कुठलाही आरोग्य अधिकारी PW खात्याचे कुठलाही अधिकारी इथे उपस्थित नाहीयेत, पण हे सत्तेच्या ताकदीच्या जोरावरती हे रेटायचा प्रयत्न यांचा चाललेला आहे। सेंट्रल गव्हर्नमेंटचा उपक्रम आहे। तुमच्या मागच्या बाजूला बघाल तर जवळपास अंबिकानगर, राजीव गांधी नगर आणि समोर बघाल तर ज्ञानेश्वर नगर, विजयनगर, त्यानंतर महात्मा फुले नगर हा सगळा स्लम एरिया आहे। 25,000 लोकसंख्येच्या परिसरामध्ये या केंद्र शासनाच्या आरोग्य योजनेचा सर्वसामान्य नागरिकांना फायदा होणार आहे, त्यांना आरोग्याच्या सेवा उपलब्ध होणार आहेत। तुम्ही जे बघताय त्या ठिकाणी अत्यंत अवस्था वाईट होती। त्या ठिकाणाचं आम्ही आता त्याच्यामध्ये बदल करतोय। त्या ठिकाणाच्यामध्ये PCC झालेला आहे, त्या ठिकाणी स्वच्छता होते, बाजूचा नाला बंदिस्त होईल आणि त्या ठिकाणी ठाणे शहरामध्ये चांगला लौकिक असलेलं आरोग्य केंद्र येत्या 2 महिन्यात तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यान्वित झालेलं दिसेल। साहेब, त्या बाजूला शौचालय आहे, नाला आहे अशी देखील भावना व्यक्त होते आणि रस्ता देखील शौचालयाच्या मार्गातूनच तिथून जायला लागतंय। नाही, ऐका, ते जो शौचालयाचं तुम्ही म्हणताय तो शौचालय या ज्ञानेश्वर नगरच्या परिसरामध्ये पुरेशी युनिट आहे शौचालयाची, त्यामुळे त्या शौचालयाचा ज्ञानेश्वर नगर या विभागातले कुठल्याही लोकांच्याकडून वापर होत नाहीये। काही वर्षापूर्वी ज्या ठिकाणी इकडे शौचालयाची कामं सुरू होती त्यावेळी ते पर्यायी केलेलं होतं, परंतु आता त्या शौचालयांचा वापर होत नाही। त्यामुळेच आम्ही ठरवलं की या ठिकाणी ही जागा पडलेली आहे, या ठिकाणी संध्याकाळच्या वेळात व्यसनी अंमली पदार्थांचं सेवन केलेली मुलं येतात, छेडछाड होते, तर या ठिकाणी आपण जागेचा कायापालट करूया। त्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर आम्ही प्रस्ताव तयार केला। या ठिकाणी जागेचे आरोग्य विभागाकडून पंचनामे झाले, आरोग्य विभागाचं अप्रुव्हल आलं। आरोग्य विभागाने या ठिकाणी अभिप्राय दिलाय की आजूबाजूच्या 25,000च्या स्लममध्ये, झोपडपट्टीमध्ये आरोग्याच्या प्राथमिक सुविधा मिळण्यासाठी कुठलंही आरोग्य केंद्र नाही आहे, तर ही जागा परफेक्ट आहे असा प्रशासनाचा अहवाल आहे आणि ते अप्रुव्हल पण आलेलं आहे। ते अप्रुव्हल आलं। आता हे जे तुम्हाला कंटेनर दिसतोय 600 स्क्वेअर फुटाचा हा केंद्र सरकारने ही योजना आणलेली आहे नागरी आरोग्य केंद्राची। याच्यामध्ये सगळ्या सुविधा आहेत, डॉक्टर असतील, परिचारिका असतील, ह्या सगळ्या व्यवस्था आहेत। या ठिकाणी महिलांच्यासाठी वेगळी स्वतंत्र रूम असेल, प्रसाधनगृह असेल, अशा प्रकारे सुसज्ज
आरोग्य केंद्र या ठिकाणी होणार आहे. मला कोणावरही व्यक्तिगत टीका करण्यात आनंद नाही आहे किंवा मला त्यात इंटरेस्ट नाही आहे. नामदार एकनाथजी शिंदे साहेब ज्या पद्धतीने शांतपणे विकासाच्या दृष्टीने काम करत असतात, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही ठाणे महानगरपालिकेमध्ये अशा प्रकारे कामाला सुरुवात केलेली आहे. मला कोणाच्याबद्दल वाईट बोलायचं नाही, कोणाबद्दल सांगायचं नाही आहे. परंतु तुम्हाला एक मी नक्की सांगू इच्छितो की तुम्ही आत्ताही आलेला आहात. यापूर्वी मला वाटतं बाईट घेतलेल्या होत्या, त्या ठिकाणाचं तुम्ही चित्रीकरण केलेलं आहे. परंतु 2 महिन्यांनी तुम्ही या ठिकाणी ज्यावेळी याल त्याचवेळी तुम्ही सांगाल की या ठिकाणच्या परिसराचा 100% कायापालट झाला आहे आणि लोकांना अत्यंत उत्तम सुविधा या ठिकाणी मिळत आहेत.